motion. A body is said to be in motion if it changes its position with respect to time. Rest and motion are relative terms. म्हणजे की एखादी बॉडी जी आहे ती मोशनमध्ये आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा की ती तिची पोझिशन टाईमनुसार चेंज करते. आणि रेस्ट आणि मोशन हे रिलेटिव्ह टर्म आहेत. म्हणजे की ते कोण बघायले म्हणजे ऑब्झर्वर कोण आहे याच्यावरती डिपेंड करते. हे डिपेंड ऑन ऑब्झर्वर. आपण जेव्हा म्हणजे ते डिपेंड करते. आपण एखाद्याला रेस्टमध्ये समजायलो पण ते आपल्या दृष्टिकोनातून, तसं रिअलमध्ये ते रेस्टमध्ये आहे याची काही आपल्याला गॅरंटी नाही. ते ऑब्झर्वरवर डिपेंड करते. डिस्टन्स. सच्ची मुच्ची में पार्टिकल कितना चला. सच्ची मुच्ची में पार्टिकल कितना चला म्हणजे की एका पार्टिकलने टोटल किती अंतर पार केलं. जर तरी दिशा बदलूनसुद्धा जरी अंतर पार केलेलं असेल तरी त्याला आपण डिस्टन्सच म्हणणार. ॲक्च्युअल पाथ लेंथ ट्रॅव्हल म्हणजे की तेच टोटल किती अंतर त्यानं पार केलेलं आहे. आणि हे स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे की हे याला दिशेची गरज नसते. हे फक्त आपण टोटल किती अंतर पार केलं हेच सांगते. डिपेंड्स ऑन पाथ. हे फक्त रस्ता दाखवते म्हणजे की त्यानं टोटल किती अंतर पार केलं. परत तेच आहे की याच्यावर दिशा बदलल्यावर काही फरक पडत नाही. त्यानं जेवढं अंतर पार केलं, जेवढं किलोमीटर मीटर ते त्याच्यामध्ये घेऊन जाते. डिस्टेंस निकालने के लिए रास्ता पता होना बहुत ज़रूरी है. तर डिस्टन्स आपल्याला काढायचं असेल तर रस्ता आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. डिस्टन्स कॅन नॉट बी निगेटिव्ह अँड कॅन नॉट बी डिक्रीजिंग. तर डिस्टन्स हा कधी निगेटिव्ह नसते किंवा डिक्रीजिंग नसते. कारण जेव्हा आपण मोशनमध्ये असतो आणि पुढे जात असतो तर तेव्हा आपण म्हणजे पुढेच जाणार. म्हणजे ते निगेटिव्ह नाही येणार कारण आपण मागे नाही थांबणार. एकतर डिस्टन्स 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, ते निगेटिव्ह तर नसेल. आणि जेव्हा आपण थांबलो तेव्हा 0 झाला. मग निगेटिव्ह तर कधी होऊच शकत नाही. आता आणि हे मेनली म्हणजे आपण ग्राफसाठी जास्त चांगलं बोलू शकतो. डिस्टन्स वर्सेस टाईमचे ग्राफ कसे काढू शकतात. हे पहिला डिस्टन्स आणि टाईमचा ग्राफ मी आधीच म्हणजे आपण बोललो की डिस्टन्स कमी होत नाही. तर पहिल्या जे याच्यामध्ये डिस्टन्स कमी होताना दिसायला जे की नाही पॉसिबल. दुसऱ्या याच्यामध्ये डिस्टन्स वाढायला टाईमसोबत तर ते करेक्ट आहे. तिसऱ्यामध्ये पण डिस्टन्स वाढायला टाईमसोबत ते करेक्ट आहे. चौथ्यामध्ये डिस्टन्स निगेटिव्ह दाखवलं आहे आणि जे की पॉसिबल नाही आहे कारण डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसते. एकतर ते 0 असते किंवा पॉझिटिव्ह असते. डिस्टन्स कमी व्हायला आहे डिस्टन्स डिक्रीज तर नाही होऊ शकत ना, त्यामुळे हे नाही आहे. डिस्टन्स वाढतो आहे मग कॉन्स्टंट आहे मग पुन्हा अजून वाढतो आहे तर हे पॉसिबल आहे. आता इथे काय आहे की पहिल्यांदा पॉझिटिव्ह इन्क्रीजिंग आणि नंतर रेस्टमध्ये. तर डिस्टन्स आणि टाईमचा हे ग्राफ ओके म्हणजे करेक्ट आहे ना. आणि इथं टाईम आणि डिस्टन्स आता इतका वेळ आपण नोटीस केला असेल तर इथं यक्सवर टाईम होता आणि वायवर डिस्टन्स होता. पण इथं यक्सवर डिस्टन्स आणि वायवर टाईम आहे आणि त्याचा ग्राफ म्हणजे निगेटिव्ह वाटतो आहे आणि डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसते. सो ते पण नाही कारण टाईम कमी झाल्यावर डिस्टन्स वाढायला आहे असं नाही होऊ शकत ना. आता कोटा आणि पटना हे 2 डेस्टिनेशन आहेत. आता कोटा आणि पटनाला जायचे 2 रस्ते आहेत. एक आपण खालच्या रस्त्याने जाऊ शकतो किंवा मग डायरेक्ट सरळ जाऊ शकतो जे की छोटा रस्ता आहे. 1000 किलोमीटर त्याचं अंतर आहे. एक असं कर्वमध्ये जे की 2600 आहे. अजून त्याचे 2-4 मार्ग आहेत. तर हे जे आपण बघायला हे सगळे डिस्टन्स आहेत. ए पासून बी पर्यंत जायसाठी लागणारं आता अंतर. तर ए आणि बी हे काय डायमीटर आहे सर्कलचं आणि रेडियस दिलेली आहे आर. डायमीटर किती असतं 2r. आणि हे जे ए पासून बी पर्यंत लागणारं अंतर म्हणजे जे आपलं सर्कम्फरन्स असते त्याचे अर्ध आहे कारण आपला पाथ जे आहे ते हे सेमी सर्क्युलर आहे. मग त्यामुळं 2πr म्हणजे सर्कम्फरन्स असते मग त्याला अर्ध म्हणजे πr. तर मग ए पासून
बीपर्यंत जायला किती अंतर पार केलं आपण, तर पाय आर. डिस्टन्स आपला कॉन्स्टंट असते, 0 असते, पण कधीच निगेटिव्ह नसते. डिस्टन्सला चुकून पण कधी निगेटिव्ह समजायचं नाही. आता नेक्स्ट पॉईंट आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल टू फायनल पॉईंट. म्हणजे जे स्टार्टिंग पॉईंट आहे आणि फायनल पॉईंट आहे या दोघांमधलं कमीत कमी अंतर. डिपेंडेंट ऑन पाथ, हे पाथवर डिपेंड करते. हे वेक्टर आहे, म्हणजे याच्यावर डायरेक्शनचा फरक पडते. आणि चेंज इन पोझिशन वेक्टर. आणि डिस्प्लेसमेंटला करेक्ट सांगायचं म्हटलं तर चेंज इन पोझिशन वेक्टर. तर मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते, डी वेक्टर आर फायनल मायनस आर इनिशियल. तर आता इथं डायग्राम दिलेली आहे. ए आणि बी. ए आणि बीसाठी जायला 2 रस्ते आहेत. एक तर स्ट्रेट लाईनमध्ये जे की सेकंड पाथ आहे, आणि फर्स्ट लाईनमध्ये जे की फर्स्ट पाथ आहे. आणि म्हणजे कर्वमध्ये आहे ते फर्स्ट आहे. तर मग एचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 2,3,4 आणि बीचे 5,7,8. तर मग डिस्टन्स म्हणजे त्याच्यातलं डिस्टन्स काय काय असू शकते, तर आपण एचा डिस्टन्स म्हणलं तर म्हणजे पहिल्या रस्त्याचा डिस्टन्स म्हणलं तर जास्त येणार आहे दुसऱ्या रस्त्यापेक्षा. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे कमीत कमी अंतर. त्यात ए आणि बीला कमीत कमी अंतर कसं काढणार आपण, तर त्याचं पोझिशन वेक्टरची म्हणजे चेंज इन पोझिशन वेक्टरनं. तर मग बी आणि एची आपण वजाबाकी करायची. आता 2 आय कॅप, 3 जे कॅप आणि 4 के कॅप हे एचे कोऑर्डिनेट. 5 आय कॅप, 7 के कॅप, 5 आय कॅप, 7 जे कॅप, 8 के कॅप हे बीचे. मग आता डिस्प्लेसमेंटसाठी आपण काय करणार, याची वजाबाकी करणार. तर मग 5 आय कॅपमधून 2 आय कॅप काढले 3 आय कॅप, 7 आय जे कॅपमधून 3 जे कॅप काढले 4 जे कॅप, आणि 8 के कॅपमधून 4 के कॅप काढले तर 4 के कॅप. मग या दोन्ही पण रस्त्यांसाठी डिस्प्लेसमेंट काय येते, तर 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 4 के कॅप. याच्यामध्ये असं म्हणजे डिस्प्लेसमेंटसाठी आपण काय कोणता पण डिस्प्लेसमेंट म्हणजे असं नाही की या सरळ लाईनमध्ये इकडं तिकडं असं, फक्त स्टार्टिंग आणि इनिशियल पॉईंट याच्यामधलं कमीत कमी अंतर म्हणजेच डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आता याच्यामध्ये एकचं डिस्टन्स जास्त आहे, मी तुम्हाला सांगितलं, आणि बीचं डिस्टन्स कमी आहे. आता ए हे सरळ रेषेमध्ये गेल्यामुळे त्याचं डिस्टन्स कमी येते, पण एसाठी जाताना त्याला अजून जरा कर्व झालेला आहे ना, मग ते जास्त येते. डिस्टन्स जर एखादी बॉडी मोशनमध्ये, एखादा पार्टिकल मोशनमध्ये, तर त्याचं डिस्टन्स कधीच 0 नसू शकते. हां, बॉडी जर थांबलेली आहे रेस्टमध्ये तर त्याचं डिस्टन्स 0 असू शकते, पण जेव्हा मोशनमध्ये असतं तेव्हा डिस्टन्स कधीच 0 नसते. पण डिस्प्लेसमेंट 0 असू शकते, कारण ज्या ठिकाणाहून ते निघालं त्याच ठिकाणी परत आलं तर डिस्प्लेसमेंट 0 होऊ शकते. आता हे फर्स्ट प्रॉब्लेम आहे. x = 0 हे इनिशियल आहे, x = 10 हे फायनल आहे. तर डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला, तर x 0 पासून x 10 पर्यंत म्हणजे 10. आणि डिस्प्लेसमेंट पण सेमच, कारण ते एकाच सरळ डायरेक्शनमध्ये गेले, डायरेक्शन काही चेंज झालेली नाही आहे. मग फायनल मायनस इनिशियल, 10 मायनस 0 10 आय कॅप, कारण ते x ॲक्सिसमध्ये गेले, म्हणजे इथे डिस्टन्स = डिस्प्लेसमेंट. सेकंडमध्ये x = 0 इनिशियल आहे, नंतर x = 6 हे x = 6ला ही पोझिशन आहे, x = 10ला टर्निंग पॉईंट आला, म्हणजे की त्यानं डायरेक्शन चेंज केली. आणि नंतर मग x = 6ला त्याचा फायनल पॉईंट आहे. तर x = 6, x = 6 म्हणजे ते की 10पासून टर्निंग पॉईंटपासून किती गेलं 4, आणि स्टार्टिंगला त्यानं सरळ गेला होता
10 आणि नंतर टर्न झाल्यानंतर 4 गेला, 6वर आला पण टर्निंग पॉईंटपासून 4पर्यंतच गेला ना, मग त्यामुळं जे डिस्टन्स आहे ते झालं 14. म्हणजे की पहिलेचं सरळ रेषेत गेलेलं 10 आणि टर्निंग पॉईंटच्या नंतर गेलेलं 4, हे झालं 14. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे फायनल मायनस इनिशियल. तर फायनल किती होतं 6वर आणि स्टार्टिंग तर 0, मग 6 मायनस 0 तर किती 6 आय कॅप. मग याच्यामध्ये डिस्टन्स हे जास्त आहे डिस्प्लेसमेंटपेक्षा. थर्ड प्रॉब्लेम, x इज इक्वल टू 0 इनिशियली होतं, मग 10ला टर्निंग पॉईंट आला आणि वापस x इज इक्वल टू 0लाच तर थांबलं. म्हणजे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं तर पहिल्यांचं 10 आणि नंतर टर्न होतानापासून ते फायनल पोझिशन येईपर्यंत त्यानं 10 ट्रॅव्हल केलं. मग टोटल त्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 20. कारण डिस्टन्स हे स्केलार आहे ना, मग त्याच्यात दिशेची फरक पडतच नाही आहे. आणि डिस्प्लेसमेंट काय आलं 0, कारण जे जिथून निघालं होतं तिथंच आलं वापस, त्यामुळे मग डिस्प्लेसमेंट 0. डिस्टन्स हे इक्वल असू शकते किंवा जास्त असू शकते डिस्प्लेसमेंटपेक्षा. डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटपेक्षा कमी नसते कधीच, कारण एकतर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल कधी असणार, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल कधी असणार जेव्हा त्या पार्टिकलने डायरेक्शन चेंज केली नाही तेव्हा. आणि जर डायरेक्शन चेंज केली तर मग डिस्प्लेसमेंट कमी होणार आणि डिस्टन्स जास्त होणार. डिस्टन्स बाय डिस्प्लेसमेंट हे याचा रेशो एकतर 1 असू शकते किंवा 1पेक्षा जास्त असू शकते. म्हणजे तेच क्या डिस्टन्स हमेशा डिस्प्लेसमेंट से बड़ा होगा. तर डिस्टन्स नेहमीच डिस्प्लेसमेंटपेक्षा मोठा असेल का, तर नेहमीच मोठा असेल असं नाही, कधी इक्वल पण असू शकते ना. क्या डिस्टन्स कभी डिस्प्लेसमेंट से छोटा हो सकता है. तर डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटपेक्षा छोटा असू शकते का, तर असं नसते, असं नसू शकते. अगर पार्टिकल ने अपनी डायरेक्शन नहीं बदली तो डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे की एका स्ट्रेट लाईनमध्ये जेव्हा पार्टिकल ट्रॅव्हल करते तर तेव्हा त्याची दिशा चेंज होत नाही, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. पण जर पार्टिकलनं दिशा बदलली, डायरेक्शन चेंज केली, तर मग डिस्टन्स हे जास्त असते डिस्प्लेसमेंटपेक्षा. x इज इक्वल टू 0 इनिशियली पोझिशन होती, नंतर 10ला टर्निंग पॉईंट आला आणि x इज इक्वल टू -6ला त्यानं त्याची फायनल पोझिशन आहे पार्टिकलची. तर मग डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला, स्टार्टिंगला 10, मग नंतर जेव्हा त्यानं -6मध्ये गेला म्हणजे कधीतरी 0वर आला असणार, म्हणजे ते 10 झाले आणि पुन्हा -6वर गेला. म्हणजे डिस्टन्सला कधी निगेटिव्ह घ्यायचं नाही. -6 म्हणजे काय सांगायले की ते निगेटिव्ह x ॲक्सिसकडे ट्रॅव्हल केले, म्हणून ते असं नाही की -6 ट्रॅव्हल केलं त्यांना डिस्टन्स, ते x इज इक्वल टू -6 या पॉईंटवर आहे. मग पहिल्यांदा 10 ट्रॅव्हल केलं, नंतर पुन्हा 10 आणि हे 6, तर मग 10 + 10 + 6 डिस्टन्स इज इक्वल टू किती आलं 26. आणि डिस्प्लेसमेंट कसं, तर फायनल मायनस इनिशियल. फायनल किती आहे -6, इनिशियल किती आहे 0, तर मग -6 - 0 -6 आय कॅप. तर हे डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह येऊ शकते. डिस्प्लेसमेंट हे वाढते, इन्क्रीज, डिक्रीज, कॉन्स्टंट, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 काही पण असू शकते. आणि पोझिशन पण म्हणजेच x कोऑर्डिनेट इन्क्रीज, डिक्रीज, कॉन्स्टंट, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 म्हणजे काही पण असू शकतात. पण डिस्टन्स जे आहे ते इन्क्रीज होते, कॉन्स्टंट राहते, पॉझिटिव्ह असते आणि 0 असते. ते कधीच डिक्रीज किंवा निगेटिव्ह होत नाही. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईमचे ग्राफ आहे तिथं. डिस्टन्स आणि टाईम आत्ताच इथं वर सांगितल्याप्रमाणे ते इन्क्रीज, डिक्रीज, कॉन्स्टंट, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 काही पण असू शकते. तर त्याच्यासाठी सगळेच ग्राफ पॉसिबल आहेत. पोझिशनसाठी पण सेम, त्याच्यासाठी सगळेच ग्राफ पॉसिबल आहेत. आता इथं x म्हणजे असते x कोऑर्डिनेट, पोझिशन म्हणजे, आणि t म्हणजे टाईम. तर इथं कसं आहे, जेव्हा त्याची पोझिशन 6 होती तर तेव्हा टाईम 2 सेकंद, आणि जेव्हा ते म्हणजे
जेव्हा पोझिशन 2 होती तेव्हा टाईम 2 सेकंद, जेव्हा पोझिशन 4 होती तेव्हा पण टाईम 2 सेकंद. आणि एकाच पोझिशनवर तर 3-4 ठिकाणी कसं असू शकतं ना, एकाच म्हणजे दुसऱ्याच सेकंदाला 2, 4, 2, 4, 6 असं असू शकत नाही. त्यामुळे मग फक्त हा ग्राफ पॉसिबल नाही आहे. आता इथे एक क्यूब दिला आहे, त्याची लेंथ ऑफ क्यूब 1 मीटर आणि वेगवेगळ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर मग आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायची. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असते, फायनल मायनस इनिशियल म्हणजेच पोझिशन वेक्टरमधला चेंज. तर मग एचे कोऑर्डिनेट आहेत 0, 1, 0, 0, 1, 0. बीचे दिलेले आहेत 1, 0, 1. ओरिजिन आपण इथं मानली, या पॉईंटला आपण इथं आपण ओरिजिन मानली. आणि मग आता तेव्हा तिथून आपल्याला काही पॉईंटचे डिस्प्लेसमेंट काढायला विचारलं. तर पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जायला किती डिस्प्लेसमेंट लागेल. तर पॉईंट एचे कोऑर्डिनेट आणि पॉईंट बीचे कोऑर्डिनेट बघा, बी मायनस ए करायचं. तर बी फायनल आहे ना आणि ए इनिशियल, मग त्याचं डिफरन्स काढायचा. तर मग काय येते, आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. आता ए पासून डी पर्यंत एचे कोऑर्डिनेट 0, 1, 0, डीचे कोऑर्डिनेट 0, 1, 1. तर मग डी मायनस डीचे कोऑर्डिनेट मायनस एचे कोऑर्डिनेट. तर मग काय येते, डीचे म्हणजे 0, -0, 0, 1, -1, 0, 1, -1, 0, 1, -0 किती येते 1. आणि 1 हे के कॅपमध्ये होतं ना. जेव्हा आपण कोऑर्डिनेट लिहितो तेव्हा फर्स्ट जे असतं ते आय कॅप म्हणजे एक्स ॲक्सिसचे कोऑर्डिनेट असतात, सेकंडवाले जे कॅप म्हणजेच वाय ॲक्सिसचे असतात, थर्डवाले के कॅप म्हणजे झेड ॲक्सिसचे कोऑर्डिनेट असतात. म्हणून मग आता इथं के कॅप आलं. त्यानंतर आता तिसरं ए पासून सी पर्यंतची, मग तसंच एचे कोऑर्डिनेट एचे कोऑर्डिनेट सीचे कोऑर्डिनेट त्याच्यामधून वजा करायचं. तर मग आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस के कॅप. म्हणजे ए पासून सी पर्यंत जायसाठी आपण एक्स ॲक्सिसमध्ये एक आय कॅप ट्रॅव्हल केलं, आपण वाय ॲक्सिसमध्ये काहीच गेलो नाही आणि झेड ॲक्सिसमध्ये सुद्धा एक गेलो, म्हणजे असं क्रॉस. त्यानंतर ओरिजिनपासून सीपर्यंत ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0, 0, 0, सीचे कोऑर्डिनेट 1, 1, 1. तर मग त्याची वजाबाकी केली, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. क्वेश्चन आहे, इथे क्वेश्चन आहे की फायनल आणि इनिशियल पोझिशन दिलेली आहे. फायनल पोझिशन आहे 15, 0 आणि इनिशियल आहे 0, 10. म्हणजे की वाय ॲक्सिसवर 10 आणि एक्स ॲक्सिसवर 15. तर मग डिस्प्लेसमेंट काय ते, फायनल मायनस इनिशियल. फायनल आहे 15, 0 मायनस 0, 10. तर मग 15 आय कॅप मायनस 10 जे कॅप. म्हणजे याचा अर्थ काय की ते जे, आणि याच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं की ऑब्जेक्ट जे आहे ते ड्रॉप व्हायले म्हणजे खाली पडायले म्हणजे की त्यानं वाय ॲक्सिसपासून खाली यायले ना, खाली यायले म्हणजे निगेटिव्ह. म्हणून मग इथं जे कॅप जे आहे ते निगेटिव्ह आलं. जर ऑब्जेक्ट वर जात असलं असतं तर एक्समध्ये पण पॉझिटिव्ह, वायमध्ये पण पॉझिटिव्ह. तर मग हे असं तिरकस लाईन असल्यामुळे हे एक्समध्ये निगेटिव्ह आणि वायमध्ये निगेटिव्ह, एक्समध्ये पॉझिटिव्ह. म्हणून मग 15 आय कॅप मायनस 10 जे कॅप. आता सेकंड प्रॉब्लेममध्ये कोऑर्डिनेट सेम आहेत, पण ते जे इकडं जी स्ट्रेट स्लोप होता इकडे स्ट्रेट नाही आहे, तसा कर्व लाईन आहे. तर पण जरी डिस्प्लेसमेंटमध्ये आपल्याला काय फायनल मायनस इनिशियल पाहिजे असते, तर फायनल आणि इनिशियल पॉईंट काय येतात, डिस्प्लेसमेंट 15 आय कॅप मायनस 10 जे कॅप. आता तिसरा आहे, एक ऑब्जेक्ट ड्रॉप करायलेत वरून. इनिशियली त्याची पोझिशन होते 0, 10, फायनल पोझिशन आहे 0, 0. तर मग वरून खाली पडायले ना, आणि वरून खाली पडायला स्ट्रेट लाईनमध्ये, म्हणजे एक्समध्ये तर त्याचे काही कोऑर्डिनेट नसणारच आणि वायमध्ये
खाली पडायले म्हणजे निगेटिव्ह आहे. म्हणून मग आपण लॉजिकनं जरी काढलं तरी आपण वायला निगेटिव्हच साईन देणार आणि फायनल मायनस इनिशियल केल्यावर तर आपल्याला त्याचा मॅग्निट्यूड पण भेटते. मग फायनल मायनस इनिशियल 0,0 मायनस 0,10 मायनस 10 जे कॅप. आता फोर्थ प्रॉब्लेम. फोर्थ प्रॉब्लेममध्ये फायनल पोझिशन आहे 0,0, इनिशियल आहे 0,10 आणि ऑब्जेक्ट जे ते 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं खाली आले. तर मग डिस्टन्स किती आहे 10. तर मग याच्यामध्ये आपल्याला किती नस पडायला आहे काही नाही त्याचा फरक नाही पडणार ना डिस्प्लेसमेंटसाठी, कारण आपल्याला फक्त फायनल मायनस इनिशियल. मग फायनल किती आहे 0,0 आणि इनिशियल 0,10. मग वरून खाली आले म्हणजे निगेटिव्ह आहे म्हणजेच मायनस 10 जे कॅप. आता 5व्या प्रॉब्लेममध्ये इनिशियली त्याची पोझिशन किती होती 0,10 आणि फायनल पोझिशन किती आहे 0,0. तर मग फायनल मायनस इनिशियल तर 0 मायनस 0 0 आणि 0 मायनस 10 किती येतं -10 म्हणजे त्यांना -10 जे कॅप. त्यात इथं कसं असं आधी वरे फेकलं होतं मग खाली आलं. पण याचा डिस्टन्स आणि याचा म्हणजे 4थ्या प्रॉब्लेममधला डिस्टन्स आणि 5व्या प्रॉब्लेममधला डिस्टन्स डिफरंट आहे, वेगवेगळा आहे. पण ज्याची डिस्प्लेसमेंट आहे ती सेम आहे कारण दोघं पण वरून खाली पडायलेत. सहाव्यामध्ये फायनल पोझिशन आहे 15,0, इनिशियल पोझिशन आहे 0,10. तर आता 15 आय कॅप 0 जे कॅप असं आहे आणि 0 आय कॅप 10 जे कॅप असं आहे. तर मग जे याचं काय म्हणतात पोझिशन वेक्टर चेंजमध्ये कसं आहे ते 15,0 मायनस 0,10. तर 15 आय कॅप मायनस 10 जे कॅप. इथं पण सेम ऑब्जेक्ट ची फायनल पोझिशन आहे 15,0, इनिशियल पोझिशन आहे 0,10. तर मग ऑब्जेक्ट जे आहेत त्याची डिस्प्लेसमेंट किती येणार 15 आय कॅप मायनस 10 जे कॅप. आता 6व्या याच्यामध्ये म्हणजे इथं काय आधी ऑब्जेक्ट या जी व्हाईट लाईन आहे ही जी व्हाईट लाईन आहे ना ही इथं ऑब्जेक्ट येऊन आधी असा जाणार आणि नंतर इथं येणार म्हणजे हे याचा रस्ता आहे आणि त्याची इनिशियल पोझिशन किती आहे 0,10 आणि फायनल 15,0. म्हणजे याचा रस्ता काही का असं ना आपल्याला काय त्याचं मिनिमम डिस्टन्स काढायचं स्टार्टिंग मायनस इनिशियल फायनल मायनस इनिशियलमधलं. तर मग आपण डायरेक्ट 15 आय कॅपमधून 0 आय कॅप काढायचे आणि 0 आय जे कॅपमधून 10 जे कॅप काढायचे. तर आन्सर किती येते 15 आय कॅप मायनस 10 जे कॅप. सातव्यामध्ये त्याची इनिशियल पोझिशन किती होती L,0 आणि फायनल पोझिशन किती आहे 0,-L म्हणजे की आता हे आणि याची लेंथ किती दिलेली आहे ते तसं कळलं तुम्हाला. फायनल किती आहे 0 आय कॅप -L जे कॅप म्हणजे ती की वाय ॲक्सिसवर खाली आहे ओरिजिनपासून खाली येते वाय ॲक्सिसवर आणि इकडं Lमध्ये पॉझिटिव्ह आणि इनिशियल पॉईंटचे कोऑर्डिनेट किती आहे L आय कॅप -0 जे कॅप. 0 मायनस नाही आहे फक्त म्हणजे याचा अर्थ L आय कॅप आणि 0 जे कॅप म्हणजे की हे फक्त एक्स ॲक्सिसवर थांबलेलं आहे. याची वाय ॲक्सिसवरची काहीच कोऑर्डिनेट नाही आणि जे फायनल आहे ते त्याचे निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिसवर ते एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे ते एक्स ॲक्सिसवर कोऑर्डिनेट नाहीत म्हणजे काय तर ते एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट आहे. आणि मग डिस्प्लेसमेंट काय येते फायनल मायनस इनिशियल. तर मग त्याची वजाबाकी करायची -L आय कॅप -L जे कॅप आणि आपल्याला मॅग्निट्यूड काढता येत असते. आपण वेक्टरमध्ये शिकलं ते की
ते मग काय करायचं, मॅग्निट्यूड कसं काढायचं, तर जे त्याचे आय कॅपच्या आधी लिहिलेलं जे असतं ते मॅग्निट्यूड असते. तर मग -l हे मॅग्निट्यूडचे काढायचं फॉर्म्युला असते वेक्टरमध्ये, त्याच्यानं मॅग्निट्यूड काढले. पुढे एक ऑब्जेक्ट आहे, त्याची इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन आहे, जी की फायनल पोझिशन आहे यल, म्हणजे फायनल लेंथ किती यल. आणि आता याच्यामध्ये आपल्याला याचे कोऑर्डिनेट माहीत नाही आहेत, पण एवढं माहिती आहे की जे आहे इथं ओरिजिन आहे, म्हणजे की यक्स जे आहे ते म्हणजे इथून पॉईंट इथं यायला आहे ना पार्टिकल, म्हणजे त्याची जी पोझिशन आहे ती निगेटिव्ह आहे, म्हणजे निगेटिव्ह होणार आहे डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह यक्समध्ये, आणि वायमध्ये पण खाली म्हणजे काय निगेटिव्ह. तर मग यक्स आणि वाय हे दोन्ही निगेटिव्ह येणार आहेत. तर मग आता याचं कसं, यक्समधले त्याचे कोऑर्डिनेट कसे असतील, तर मग आपल्याला हे वेक्टरमध्ये आपण शिकलं यक्स कोऑर्डिनेट आणि म्हणजे त्याचे आपण वेक्टरमध्ये त्याचे कंपोनंट काढायला शिकले. तर मग वेक्टर यल होता, मग त्याचा यक्स कंपोनंट काय असतं यल साईन थिटा, आणि वाय कंपोनंट काय असतं यल कॉस थिटा. तर मग आपल्याला इनिशियल पॉईंट म्हणलं तर आपण काय म्हणणार, जे इनिशियलमधला जे डिस्टन्स आहे स्टार्टिंग, म्हणजे त्या वाय ॲक्सिसपासून इनिशियल पॉईंट पडला तर ते किती असणार आहे यल साईन थिटा, म्हणजे यक्स त्याला आपण मानलं, आणि ते निगेटिव्ह म्हणजेच -x आय कॅप, आणि एच हे टोटल आहे, म्हणजे इथून इतकं अंतर एवढं एच आहे. पण आपल्याला जर आपण कंपोनंट काढले तर हे यल कॉस थिटा हे इतकंच अंतर भेटते ना, इतकं. पण बाकी हे किती आहे, बाकी हे अंतर आहे एच, आणि एच निगेटिव्ह आहे. हे इनिशियल असं आहे आणि फायनल असं आहे इथं. तर मग हे आपल्याला भेटतं यल कॉस थिटा, आणि टोटल जी लेंथ आहे ही टोटल यल आहे, म्हणजे यल आपण जर यलमधून यल कॉस थिटा काढला तर आपल्याला एच भेटते. तर मग यक्स किती होतं आपलं यल साईन थिटा, इकडे आपण फॉर्म्युला ठेवूया. तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू -आय कॅप -एच जे कॅप, कारण यक्स खाली आहे, यक्स निगेटिव्ह म्हणजे डाव्या साईडला आहे ओरिजिनपासून, आणि वाय खाली आहे. तर मग मायनस आणि यक्सचं काय आलं तर आपलं यल साईन थिटा, आणि एच किती आहे यल कॉस थिटा, आणि आय कॅप आणि जे कॅपला विसरायचं नाही. तर मग याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला त्याचं असं भेटून जातं. हे झालं. तर मग आपण आता या लेक्चरमध्ये काय शिकलं की जे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये नेमका फरक काय असते, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये फरक काय असते ते सांगितलं. डिस्टन्स जे आहे ते टोटल त्या पार्टिकलनं किती अंतर पार केलं आणि त्यानं किती ट्रॅव्हल केलं त्याचे असतं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं तर फायनल मायनस इनिशियल. आणि डिस्टन्स जे असते ते स्केलार क्वांटिटी असते, आणि डिस्प्लेसमेंट जे असते ते वेक्टर क्वांटिटी असते. सोबतच आपण हे पण शिकलं वेक्टर क्वांटिटी असते म्हणजे चेंज इन पोझिशन वेक्टर. तर त्यामुळे डिस्प्लेसमेंट हे डायरेक्शनवर डिपेंड करते. जेव्हा आपण डायरेक्शन चेंज करतो तेव्हा डिस्प्लेसमेंटवर काहीच फरक पडत नाही. डिस्प्लेसमेंट म्हणजे सरळ किती अंतर पार केल्याची बेरीज करत राहायची, इकडे एवढं, या दिशेत एवढं, या दिशेत एवढं, या दिशेत एवढं, आणि त्याचं सरळ बेरीज करायची. पण जेव्हा डिस्प्लेसमेंट येते का तेव्हा त्याचा फरक पडते, कारण डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, आणि मग किती मग कधी मायनस करावं लागते. आणि डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे इक्वल असू शकते, किंवा डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटपेक्षा जास्त असते, पण कधीच डिस्टन्स हे कमी नसते डिस्प्लेसमेंटपेक्षा डिस्टन्स हा कधीच कमी नसते. आणि डिस्टन्स हे निगेटिव्ह नसते, 0 असू शकते किंवा पॉझिटिव्ह असते. पण
निगेटिव्ह कधीच नसते.